आज आपण बनवतोय क्रिसमससाठी रम प्लम केक। अतिशय सोपा आहे करायला असा रमचा प्लम केक। तर चला सुरुवात करूया। इथे मी सगळे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आणि त्याला रममध्ये मी सोक करून ठेवलेलं आहे कमीत कमी 1 वीक। आता क्रिसमस आलेला आहे तो तुम्ही 1 ते 2 दिवस जरी याला सोक केलं तरी सुद्धा चालेल। यामध्ये मी कँडी पिल्स घेतलेत, त्याच्याबरोबर मी प्लम घेतलेला आहे आणि काळे मनुके घेतलेले आहेत। याला 150 ml रममध्ये मी सोक केलेला आहे। पण समजा तुम्हाला जर रम नको असेल तर तुम्ही ऑरेंज ज्यूसमध्ये किंवा ॲपी ज्यूसमध्ये याला सोक करू शकतात। ॲपी ज्यूस जर वापरणार असाल किंवा ऑरेंज ज्यूस वापरणार असाल तर तुम्ही ह्याला एक अर्धा तास जरी सोक केलं तरीसुद्धा चालेल। इथे वजनी 200 ग्रॅम मैदा घेतलेला आहे। जर वजन काटा नसेल तर 200 mlचा 1 कप आणि 100 mlचा 1 कप तुम्हाला घ्यायचा आहे मैदा। त्याच्यामध्ये आपण ॲड करूया ½ टीस्पून बेकिंग पावडर, खायचा सोडा घेतलेला आहे ½ टीस्पून, 2 टेबलस्पून मी घेतलेला आहे याच्यामध्ये कोको पावडर, पाव कप मी इथे घेतलेला आहे मिल्क पावडर। डिटेल रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती इथे नक्की चेक करा। सगळ्या ड्राय वस्तू आपल्याला मिक्स करायच्या आहेत। त्याच्यामध्ये मी सुंठ पावडर घेतलेला आहे आणि पावडर ½ टीस्पून घेतलेला आहे। प्लम केक हा थोडासा उष्ण असतो, त्याच्यामध्ये दालचिनी पावडर आणि सुंठ पावडर घातली जाते। कुठल्याही प्रकारच्या इसेन्सची गरज नाही आहे या केकसाठी, कारण सुंठ पावडर आणि दालचिनी पावडरचा जो स्वाद आहे तोच या केकला महत्त्वाचा आहे। सगळे ड्राय वस्तू मिक्स करून ठेवलेला आहेत। कंडेन्स मिल्क घेतलेला आहे 1/4 कप। जर तुमच्याकडे कंडेन्स मिल्क नसेल तर तुम्ही पावडर शुगर घेऊ शकतात अर्धा कप। हा जो व्हिडिओ आहे हा माझ्या क्लासमधला व्हिडिओ आहे, त्यालाच मी एडिट करून मराठीमध्ये बनवलेला आहे। आता इथे घेतलेलं आहे कंडेन्स मिल्क। तेल घेतलेलं आहे इथे पाव कप। जर तुमच्याकडे वजनी असेल तर 30 ग्रॅम इथे आपल्याला घ्यायचं आहे ऑइल। ऑइलच्या जागी तुम्ही इथे 50 ग्रॅम बटरसुद्धा घेऊ शकतात। थोडेसे ड्रायफ्रूट घेतले ज्याच्यामध्ये वॉलनट आहे आणि कॅशोनट आहे। इथे 2 टेबलस्पून साखर घेतली आहे। साखर आपल्याला कॅरमलाइज करायची आहे। प्लम केकला जी ओरिजिनल टेस्ट असते ही मस्तपैकी कॅरमलची असते। साखर आपल्याला स्लो गॅसवरती कॅरमलाइज करायची आहे। जेव्हा साखर पूर्णपणे वितळून जाईल गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि त्याच्यामध्ये 4 टेबलस्पून पाणी घालायचं आहे। लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही साखरेचं कॅरमेल करणार गॅस मंद आचेवरती असणं गरजेचं आहे। नॉनस्टिक पॅन असेल तर जास्त चांगलं, नाही तर अल्युमिनियमच्या कढईमध्ये पण तुम्ही करू शकतात। बघा साखर कॅरमलाइज झाली आहे। गॅसच्या फ्लेमला बंद केलेला आहे आणि यामध्ये 4 टेबलस्पून आपल्याला पाणी घालायचं आहे। आता हे कॅरेमल रूम टेम्परेचरवरती आपल्याला थंड करायचं आहे आणि मगच तुम्हाला केकमध्ये यूज करायचं आहे। सगळ्या ड्राय वस्तू आपण एकदा चाळून घेऊया, ज्याच्यामध्ये मैदा आहे, मिल्क पावडर आहे, कोको पावडर आहे, जिंजर पावडर आहे। हे सगळं आपण एकदा चाळून घेऊया। ½ टीस्पून बेकिंग पावडर आणि ½ टीस्पून सोडासुद्धा मी यातच मिक्स करून ठेवला होता। आता जे सगळे ड्रायफ्रूट आहेत मी रममध्ये सोक केले होते, मी आत्ताच सांगितलं। पण जर तुमच्याकडे रम नसेल तर तुम्ही ह्याला ऑरेंज ज्यूसमध्ये किंवा ॲपी ज्यूसमध्ये यूज करू शकतात। इथे आपण ॲपी फीज जो येतो तो वापरायचा नाही आहे, साधा ॲपल ज्यूस येतो तो वापरायचा आहे। आता हे जे ड्रायफ्रूट्स होते जे मस्त छानपैकी सोक झालेलं आहे त्याच्यातला रम आपल्याला काढून टाकायचा आहे आणि फक्त ड्रायफ्रूट्स आपण इथे वापरणार आहोत। थोडेसे ड्रायफ्रूट्स मी मैद्यामध्ये मिक्स करून घेणार आहेत आणि बाकीचे ड्रायफ्रूट्स हे जेव्हा आपण बाकीचे साहित्य मिक्स करणार त्याच्यामध्ये टाकणार आहोत। आता यातलं जे रम होतं ते सुद्धा मी यूज करणार आहे, जेणेकरून केकची जी टेस्ट आहे ही अप्रतिम येईल। समजा तुम्ही जर रम वापरणार नसाल तर जे ऑरेंज ज्यूस किंवा ॲपी ज्यूस आहे ते तुम्हाला वापरायचं आहे मिक्स करण्यासाठी। ड्रायफ्रूट मस्तपैकी मिक्स करून झालेले आहेत मैद्यामध्ये। आता बाकीचं सगळं साहित्य मिक्स करून घेऊया। इथे मी ऑइल घेतलेलं आहे वजनी 30 ग्रॅम। ऑइलच्या जागी तुम्ही 50 ग्रॅम मेल्टेड बटरसुद्धा वापरू शकतात। इथे मी रिफाईंड सनफ्लॉवर ऑइल यूज केलेलं आहे। कपमध्ये बघाल तर 1/4 कप किंवा 4 टेबलस्पून इतकं मी तेल घेतलेलं आहे। आता तेलामध्ये 1/4 कप आपल्याला कंडेन्स मिल्क ॲड करायचं आहे। हाताने नीट विस्क करून घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे कंडेन्स मिल्क नसेल तर अर्धा कप पावडर शुगर म्हणजे साखर घ्यायची आहे, मिक्सरला टाकायची आहे आणि ग्राइंड करून वापरायची आहे। तीसुद्धा तुम्ही या केकमध्ये वापरू शकतात। कंडेन्स मिल्क घेताना फक्त 1/4 कप इतकंच घ्यायचं आहे, कारण आपण रेसिपीमध्ये मिल्क पावडरसुद्धा घेतली होती आणि मिल्क पावडरसुद्धा गोड असते, त्याच्यामुळे आपल्याला इथे कंडेन्स मिल्क फक्त 1/4 कप इतकंच वापरायचं आहे।
तेल आणि कंडेन्स मिल्क नीट मिक्स झाल्यानंतर हे जे ड्राय बॅटर आपण मिक्स करून ठेवलं होतं ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आता ही जी रम होती माझ्याकडे ॲडिशनल उरलेली, त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट सोक करून ठेवले होते, तीसुद्धा मी ॲड केलेली आहे. रमच्या जागी जर तुम्ही इथे ज्यूस वापरणार असाल तर तुम्ही ज्यूस त्याच्यामध्ये ॲड करा. सगळ्या ड्राय वस्तू आपल्याला मिक्स करायच्या आहेत आणि बॅटर आपल्याला अजून थोडं पातळ करायचं आहे. रम आवडत असेल तर तुम्ही रम टाकू शकतात. रमनी हा जो केक आहे थोडासा स्ट्रॉंग होतो. ज्यांनी याआधी कधी रमचा केक नाही खाल्ला आहे त्यांनी खूप जास्त रम इथे यूज नका करू, कारण रममुळे या केकची टेस्ट जी आहे ही हलकीशी बिटर होते. बघा मी सुद्धा इथे ऑरेंज ज्यूस यूज करणार आहे मिक्स करण्यासाठी, जेणेकरून जी टेस्ट आहे ही बॅलन्स होईल. सगळ्या ड्राय वस्तू मिक्स झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी ऑरेंज ज्यूस ॲड केलं होतं बॅटरला अजून थोडं सॉफ्ट करण्यासाठी. आता ऑरेंज ज्यूस किती घालायचं आहे ते थोडंसं तुम्हाला चेक करून ॲड करायचं आहे. साधारणपणे पाव कप ते अर्धा कप इतकं आपल्याला ऑरेंज ज्यूस ॲडिशनल टाकावं लागेल. मी जसं आत्ताच सांगितलं, ऑरेंज ज्यूस नको असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये जे रम आहे तीसुद्धा ॲड करू शकतात. अप्रतिम चवीचा आणि झटपट होणारा असा हा रम प्लम केक आहे. डिटेल रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती नक्की चेक करा. तर तुम्हाला आमचे यूट्यूब चॅनल खाद्यजत्रेचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा आजचा व्हिडिओ कसा वाटतो आहे. तसं मी आत्ताच सांगितलं, हा आमचा एका लाईव्हचा व्हिडिओ आहे. तो एडिट करून लँग्वेज फक्त चेंज करून मी हा तुमच्याबरोबर घेऊन आलेली आहे. त्याच्यामुळे थोडंसं एडिट करणं थोडंसं मुश्किल होतं, तरीसुद्धा हा व्हिडिओ मी एडिट फक्त तुमच्यासाठी केलेला आहे. तर या क्रिसमसला प्लम केक नक्की बनवा, अफलातून होतो. हा बेक कसा करायचा? आता बरं, ह्याच्यामध्ये टीन कुठला वापरायचा? टीन खूप जास्त मोठा नाही वापरायचा आहे, नाही तर हा जो तुमचा केक आहे हा आतमध्ये सिंक होतो. बॅटर बघा खूप जास्त लिक्विड पण नाही आहे. आता मी जो टीन घेतलेला आहे हा 4x8चा स्क्वेअर टीन आहे. त्याच्यामध्ये हे सगळं बॅटर आपल्याला टाकायचं आहे. थोडेसे ड्रायफ्रूटमध्ये वॉलनट आणि काजू घेतले होते, थोडंसं मैदा लावायचं आहे त्याच्यावरती आणि वरती आपल्याला बॅटरच्या वरती हे ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत. हा माझा रेक्टँगल टीन आहे 4x8चा, ज्याच्यामध्ये लोफ ब्रेड केला जातो, तोच टीन मी वापरलेला आहे. किंवा कुठलाही अर्धा किलोचा टीन तुम्ही या रेसिपीसाठी वापरू शकतात. राऊंड टीन वापरणार असेल तर 6 इंच वापरा. स्क्वेअर टीन वापरणार असेल तर 4x4चा जो स्क्वेअर टीन येतो तो तुम्ही इथे वापरू शकतात. बॅटर सगळं टाकल्यानंतर टॅप अजिबात करायचं नाही आहे. स्पॅच्युलाने सगळीकडे त्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. त्याच्यावरती ड्रायफ्रूट टाकायचे आहेत. ड्रायफ्रूट ऑप्शनल आहेत, कारण आपण खूप ड्रायफ्रूट्स आणि ड्राय प्लम हे आपल्या केकमध्ये टाकलेलं आहे. त्याच्यामुळे जर आवडत असतील तर वरती ड्रायफ्रूट टाका. ड्रायफ्रूटमध्ये मी वॉलनट आणि काजू घेतले, थोडंसं त्याच्यामध्ये मैदा टाकलेला आहे आणि मग त्याच्यावरती मी केकच्या बॅटरच्या वरती टाकलेला आहे. आता हा OTGमध्ये आपल्याला बेक करायचं 150 डिग्रीला कमीत कमी 30 ते 35 मिनटं. जर तुमच्याकडे कुकर असेल तर कुकरला आधी प्रीहीट करायचं आहे 10 मिनटं स्लो फ्लेमवरती, आणि स्लो फ्लेमवरतीच तुम्हाला हा केक बेक करायचा आहे. माझ्याकडे कमर्शियल OTG आहे. 150 डिग्रीला बेक मोडला कमीत कमी 35 ते 40 मिनटं हा केक बेक करायचा आहे. रेसिपी आवडली तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका.